ओम श्री स्वामी समर्थाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामी समर्थांचे जीवन उपयोगी संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले येणारे व्हिडिओ लवकरात लवकर मिळत राहतील। मित्रांनो, स्वामींच्या कृपेने तुमचा विजयाचा दिवस लवकरच ठरणार आहे आणि तुमच्या कुटुंबावर येणारे मोठे संकट देखील टळणार आहे। त्यामुळे हा संदेश मोजून 15 मिनिटं तुम्ही मन लावून नक्कीच ऐका। तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्ही नक्कीच भाग्यवान ठरणार आहात। स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला सर्वत्र दिसतील, फक्त तुमच्या मनात तो भाव असला पाहिजे। तुझ्या चरणी ठेवून माथा धरावे तुझे पाय, आयुष्याचे सार्थक करेल माझी स्वामी माय। आणि स्वामींच्या चरणी आपण एवढीच प्रार्थना करावी की आम्हाला सुख द्या आणि आम्हाला धनसंपत्ता द्या आणि आम्हाला आमच्या आयुष्यात भरपूर काही मिळवू द्या, ही स्वामींचरणी प्रार्थना। आणि आमचं आरोग्य हे चांगलं ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना। असेच प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि भरपूर काही गोष्टी आपल्या आयुष्यात मिळतील, कारण आपण स्वामींचरणी लीन झालो आहे। आणि मित्रांनो, तुमचा स्वामींवरील विश्वास असाच कायम असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामींनी सांगितले आहे, तू इमानदार राहा, बाकी मी सगळे सांभाळतो। म्हणजे आपण इमानदार राहिले की स्वामी सर्व काही आपलं बघून घेतात, स्मरण करतात, समोर उभे राहतात। ते स्वामी जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात, ते स्वामी जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात, ते स्वामी जे सुखदुःखाच्या पलीकडे आहेत, ते म्हणजे आपले स्वामी समर्थ। आणि हेच स्वामी समर्थ आपल्या पाठीशी कायम उभे असतात। ज्या जिभेवर सतत पैशांची व प्रॉपर्टीची भाषा असते, त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन हे घडत नसते। म्हणून त्या व्यक्तीकडून तुम्ही लांब राहिलेलंच बरं असतं। घर जळतं असलं तर बघत बसणार आणि राग झाल्यावर रडत बसणार, ही असते नक्कीच कायमची तुमची मनाविरुद्ध असणारी माणसे। आणि त्या माणसांना तुम्ही कधीच भाव द्यायचा नाही आणि त्यांच्यासोबत राहायचे सुद्धा नाही। जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतील सुद्धा। आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मात्र मिळत नाही। आपल्याला जे भेटले आहे ना, भेटत आहे ना व भेटणार आहे ना, तो स्वामींचा प्रसाद आहे। या स्वरूपात आपण ते घेतले पाहिजे, म्हणजे आपल्या मनात कोणताही गर्व आणि अहंकार राहणार नाही। आमची वेळ वाईट नव्हती, आम्हाला माणसंच वाईट भेटली होती, असं काही लोकांच्या मनात असतं आणि काही लोकांच्या आयुष्यात घडत असतं। म्हणून ती माणसं आपण दूर करावी आणि आपण चांगल्या माणसांसोबत संगत करावी। म्हणून स्वामींना एकच नमस्कार करून म्हणायचं, तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल। जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल। हेच स्वामींकडे तुम्ही नक्कीच प्रार्थना करून हेच प्रार्थना करायची आहे। तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जिवलग माणसं असतील, मग तुम्हाला नक्कीच साक्षात्कार दिसेल। स्वामी सांगतात, वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देत असते। नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते आणि ते आपण मिळवले पाहिजेही। जे हरवले आहे ना ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदलले आहे ना ते मात्र कधीच शोधून मिळणार नाही, हेही तितकंच खरंच आहे। म्हणून तो बघतो सर्वच, फक्त निर्णय उशिरा घेतो आणि मग आपल्याला थोडं उशिरा सर्व काही मिळतं। पण आपण संयम राखायचा आहे आणि वाट बघत राहायची आहे। आजच तुमचं एक चुकीचं कर्म कधीतरी भविष्यात तुमच्या आयुष्याला डंक मारल्याशिवाय राहणार नाही। म्हणून कर्म हे चांगलीच करावी, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी आणि सर्वात चांगला हत्यार म्हणजे धैर्य आहे। सर्वात चांगली सुरक्षा म्हणजे विश्वास आहे आणि सर्वात चांगले औषध म्हणजे हसू आहे। आणि आश्चर्य म्हणजे जे सर्व विनामूल्य आहे आणि ते तुम्ही जपून ठेवलं पाहिजे। माणसाच्या डोक्यात काय शिस्त आहे हे कुणीही सांगू शकत नाही, म्हणून कुणावर डोळे झाकून विश्वास कधीच तुम्ही ठेवू नका, एवढं मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे। मित्रांनो, जीवन एक घाट आहे जिथे काही अशी एक वळणं येतात जे आपल्या नशिबाचा संपूर्ण कायापालट करून टाकतात आणि आपलं आयुष्य हे वेगळ्या वर्णावर जातं। आणि ते स्वामींची इच्छा असते।
विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. म्हणून विनाकारण मात्र काळजी कधीच करू नका. कुणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं ना, तर या जगात कोणीच कोणाशी बोललंही नसतं. कटू आहे पण हेच सत्य आहे. म्हणून कोणालाही देवाने अशी अनुमती दिली नाही की कोणाच्या मनातला तो जाणू शकतो. म्हणून आपल्या जीवनाचा आनंद आपल्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. आपले विचार कसे आहेत त्याच्यावर आपलं जीवन पूर्णपणे निर्भर असतं. मनाचा गाभारा पवित्र असला की त्यात प्रवेश करणारा प्रत्येक जण भाविकच असतो. म्हणून माझ्या आसपास अशी सुद्धा लोक आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे. म्हणून अशी लोक तुम्ही ओळखायला शिकली पाहिजे. यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास हा कधीच सोपा नसतो आणि तो खूप कठीण असतो. हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. जवळ धन असूनही मनात निराशा असेल तर त्या श्रीमंतीचा काही उपयोग नसतो. त्यापेक्षा आशेने जगणारा गरीब अगदी सुखी असतो. निरनिराळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून आपण स्वतःला पाहू शकलो तर आपल्याला खूप नवे मित्र आपल्यालाच भेटतील आणि मग शिक्षणाने यशाचे दार खुले होते आणि स्वतःला ओळखण्याची संधीही लाभते. म्हणून शिक्षण चांगल्या प्रकारे तुम्ही घेतलंच पाहिजे. सर्व विजयांमध्ये स्वतःच्या मनावरील विजय हा महान विजय असतो. म्हणून स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिका. तुम्ही सर्व जग जिंकलात म्हणून तुमच्या लक्षात येईल जे आहे त्यात त्याला समाधान मानता येतं, त्याला जीवनात नक्की सुखी होता येतं आणि तो व्यक्ती सुखी असतोही. म्हणून प्रेरणा तुमचे काम सुरू करण्यात मदत करते तर सवय तुमचे काम सुरू ठेवण्यास मदत करते. मी सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास आहे, पण मीच सर्वोत्तम आहे हा अहंकार आहे. म्हणून तो अहंकार तुम्ही कधीच करू नये. कोणत्याही गोष्टीसाठी न राहावे दुसऱ्यावरती आश्वस्त. प्रत्येकजण एकटाच होतो आपापल्या वाटे मार्गस्थ. म्हणून आपण एकटे जगायला शिकले पाहिजे, कारण शेवटी आपल्याला एकटे रस्त्यावर एकटे चालायचे आहे. म्हणून तेव्हा आपल्याला कोणाची गरज भासली नाही पाहिजे. जी व्यक्ती स्वतःवर मनापासून प्रेम करते ती कधीही कोणाला दुखवू शकत नाही आणि ती व्यक्ती कधी कोणाला दुखवतही नाही. म्हणून वाईट नजरेचा स्पर्श रोखण्यासाठी आपल्या नजरेला तलवारीची धार मात्र नक्कीच असावी लागते. खरे ज्ञान तेच आहे जे स्वाभिमान आणि अभिमान यातील फरक शिकवत असते. म्हणून ते ज्ञान आपण घेतले पाहिजे. स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात. म्हणून आयुष्यात निरीक्षण करणारं कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप होत असतं. आकाशाकडे झोपवण्यासाठी ओढ व जिद्द माणसाच्या रक्तात असावी लागते. ती उसनी घेता येत नाही हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून स्वतःचा जीव स्वतःच रमवायचा असतो. परिस्थिती जरी बेतासबात असली तरी मी तुमचा गुरु होते आणि शिकविते आणि ती गुरु होऊन तुम्हाला भरपूर काही ज्ञान देत असते. म्हणून परिस्थितीवर तुम्ही भरपूर काही गोष्टी या शिकत असतात. उदंड प्रेम करावं आणि दुसऱ्यावर प्रचंड विश्वास ठेवावा. चांगुलपणाच्या मार्गावर स्पर्धा नसते, म्हणून नेहमी त्याच मार्गाने आपण जात राहिलं पाहिजे. पुष्कळ घटना नुसत्या घडतात पण मागे मात्र आठवणी उरतात, तात्पर्य नाही. म्हणून सरोवरात अनेक बदकं पोहताना दिसतात पण हंस मात्र एकच असतो. जर तुम्ही हे हवे आहे ते मिळवण्यासाठी लढणार नसाल तर मग ते न मिळाल्याबद्दल रडूही नका. मग ज्याने तुमच्यासाठी दुसऱ्याला सोडले ना तो दुसऱ्यासाठी तुम्हालाही सोडू शकतो, एवढं मात्र तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे. आपले उद्याचे ध्येय हे आजच्या यशापेक्षा नेहमीच मोठे असले पाहिजे आणि मोठे ध्येय आपण जोपासले पाहिजे. आयुष्यात चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी सोबत असली की मग पडणारे पुढचे पाऊल कधीच चुकत नसते. आपल्या राज्यघटनेतील मतदानाचा अधिकार ही अशी शक्ती आहे जी कोणत्याही ब्रह्मास्त्रापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे मत हे देऊ शकता. मग त्याचप्रमाणे तुम्ही जसं मत देऊ शकता हा अधिकार तुम्हाला आहे, तसं तुम्ही कोणाच्या विषयी मत बनवू नका किंवा तुम्ही फक्त चांगलेच मतं बनवा आणि तुमचं मन हे अगदी निर्मळ ठेवा. म्हणून लोकही तुमच्याबद्दल वाईट मतं बनवतील पण त्यांच्या मतावर तुम्ही अवलंबून राहू नका, कारण तुम्ही चांगले आहात हे तुम्हाला माहिती आहे आणि देवाला माहिती आहे. याच्यावर फक्त तुम्ही विसंबून राहा. आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम नेहमीच आपल्या यश मिळवून देत असते. म्हणून परिश्रमावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. आपण स्वतःची पाठ थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच आपल्या जीवनात हितचिंतकांची आणि निंदकांची आवश्यकता मात्र नक्कीच असते. मग ते बोलले तर आपण नक्कीच पुढेही जात असतो. मर्यादेमध्ये राहून सर्व काही मिळवता येतं. त्यासाठी संस्कार त्यागणं गरजेचं नसतं. म्हणून अज्ञानाची शक्ती क्रोध आहे आणि ज्ञानाची शक्ती ही शांतता आहे.
म्हणून शांत राहायला तुम्ही शिकलं पाहिजे. दुःखाचा विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुखही डोळ्यांना अजिबात दिसत नाही. मन ही एक अशी भूमी आहे जिथे तुम्ही मानसिकतेचे जे काही बीज पेराल तेच फळ तुम्हाला लाभत असते आणि तुम्हाला मिळत देखील असते. म्हणून परिस्थितीची ओढाताण असून सुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीही काही कमी पडत नसते. नेहमी सकारात्मक लोकांसोबत राहा, कारण त्यांना समस्येतही संधी ही दिसत असते. म्हणून मित्रांनो, सगळं सोपं आहे असं समजा, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. सगळं काही शक्य होईल याच्यावरही तुम्ही विश्वास ठेवायला शिका. यशाचे एकमेव कारण म्हणजे संयमाने ऐकणे, समजून घेणे आणि सन्मान देणे. हे जर तुम्ही केले तर सर्व काही तुमच्या जीवनामध्ये अगदी सफल होऊन जाईल. खरं समाधान हे सुख नाही तर एखाद्या व्यक्तीचं दुःख वाटून घेण्यात आहे. म्हणून प्रत्येकाचे दुःख वाटत चला आणि पुढे चलत चला, आणि जीवनामध्ये भरपूर माणसं भेटतील, त्यांच्याकडून अनुभव घेत चला. वय हे आपल्या विचारात असते. आपण जेवढा विचार करतो तितके आपले वय असते. जीवनात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांना कधी नशीब समजण्याची चूक करू नका, कारण ते नशीब नव्हते. त्यातून तुम्ही भरपूर काही शिकलात आणि पुढे ती चूक तुम्ही करणार नाही हे तुम्ही शिकला आहात. मोठी वादळ सुद्धा मजबूत दगड हलवू शकत नाही. त्याचप्रमाणे शहाणा माणूस स्वतःच्या स्तुतीने किंवा टीकेने प्रभावित होत नाही. शेवटचा प्रयत्न करून बघण्यात काय हरकत आहे. या वाक्याने कित्येक स्वप्न नव्याने सुरू होत असतात आणि मग ते शेवटी जात असतात आणि त्यांना यश हे मिळतही असतं. आकाशात पूर्व आणि पश्चिम असा भेद होत नाही. माणसं स्वतः आपल्या मनात भेदभाव निर्माण करतात आणि मग ते सत्य मानतात. सिमेंटमधूनही शिकायला मिळते. जोडण्यासाठी नम्र असणे आवश्यक आहे आणि जोडलेले राहण्यासाठी कठोर असणे आवश्यक आहे. म्हणून तसे तुम्ही त्याच्याकडून बोध घेऊ शकता. म्हणून यश मिळवायचे असेल तर स्वतःवर नियंत्रण तुम्ही नक्कीच ठेवायला शिकले पाहिजे. पेन्सिलच्या असंख्य चुका माफ होतात, पण पेनावर मात्र जबाबदारीचं ओझं हे कायमच असतं. आपलं चांगलं झालेलं जेव्हा आपल्या माणसांनाच बघवत नाही ना, तेव्हा व्यक्ती सर्व काही जिंकून सुद्धा दुःखी असते आणि त्याला सुख कधी मिळतही नसते. म्हणून तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागतात. म्हणून कर्म ही चांगली ठेवा. स्वतःची तुलना कधी कोणासोबत करू नका, कारण स्वतःपेक्षा उत्तम या जगात कोणीच नसतं. अनुभव तुम्हाला नेहमी ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो. म्हणून अनुभव घेत चला. माणसाने आपल्या चंचल आणि अस्थिर मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे, आणि ते ठेवले तर जीवनामध्ये भरपूर तुम्ही लांबचा पल्ला गाठू शकता. जोपर्यंत आपण काही वाईट विचार आपल्या मनात येतील आणि ते वाईट विचार आपण सोडत नाही, तोपर्यंत आपल्याला चांगले दिवस येणार नाही आणि चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडणार नाही. जो एकदा विश्वासघात करतो त्याच्यावर पुन्हा कधीही तुम्ही विश्वास ठेवू नका आणि कधीही त्याच्याबरोबर चांगल्या पद्धतीने बोलू नका, कारण तो विश्वासघात शेवटी तुमच्यासोबत परत करू शकतो. यशाची आसक्ती व अपयशाची भीती सोडून मनापासून आपले कर्म हे आपण करत राहिले पाहिजे. निश्चयी व्यक्ती उंच भरारी घेणाऱ्या पक्षासारखी असते. वाढ किंवा बदल दोन्हीही वेदनादायक असू शकतात, पण जिथे तुमचा काहीही संबंध नाही तिथे अडकून राहण्यासारखे दुःख कुठेच नसते. सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत देत असते. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. अनुभव कोणताही असो तो कधीच व्यर्थ जात नसतो. एखाद्याला क्षमा करणे हे कमकुवतपणाचे नाही तर शौर्याचे लक्षण आहे, आणि क्षमा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. पूर्तीपेक्षा प्रतीक्षेचा क्षण नेहमीच मोठा असतो. पडला असतील हजारदा पराभवाच्या भयान रात्री, पण झाले गेले आता विसर. मूळ आवळ अश्रू आवर, लक्षावरती ठेव रोख नजर आणि पुढे चालत राहा. बाळा, तुला एक दिवशी नक्कीच यश मिळेल. अपशब्द बोलणे हे आकाशात भिरकावलेल्या दगडाप्रमाणे असते. ते परतून आपल्याकडे येत असते, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. एक माणूस मेल्यावर स्वर्गात जातो. यमदूत म्हणतो स्वर्गात तुमचे स्वागत आहे. माणूस म्हणतो स्वागत वगैरे जाऊ द्या, पण मला माझे कर्म मी कसे केले ते मला दाखवा, आणि चांगले कर्म किती केले आणि वाईट कर्म किती केले ते दाखवा. पण यमदूत त्याला दाखवत नाही, पण त्याची शिक्षा मात्र त्याला नक्कीच देतो. म्हणून कर्म हे तुम्हाला सांगत नाही की मी तुम्हाला काय शिक्षा देणार आहे, ते तुम्हाला शिक्षाही देतच. मग त्याचप्रमाणे कर्म हे तुम्ही चांगलेच केले पाहिजे आणि वाईट कधीच केली नाही पाहिजे. ध्येय साध्य करण्याचे स्वप्न पहा. स्वप्नांशिवाय कोणतेही ध्येय हे साध्य होत नसते, आणि ध्येयाशिवाय यश हे मिळू शकत नाही. म्हणून आठवू नकोस भूतकाळातले काही. ध्येयपूर्तीसाठी पळायला शिक.
स्वप्नांमधल्या जगण्याचा गुंतू नकोस. स्वप्नांसाठी हट्टाने जगायला शिक, तरच तू आयुष्यात भरपूर पुढे जाशील. ज्या कुटुंबात आपुलकी, नम्रता आणि विवेक असतो ते घर स्वर्गात समान असते आणि त्या घरात नेहमी भगवंताचा वास असतो. सर्व परिस्थितींचा सामना करणाराच मोठ्या उंचीवर पोहोचत असतो आणि त्याला मोठे शिखरही मिळत असते आणि भरपूर काही तो जीवनात मिळवू शकत असतो. म्हणून असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असतं. दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभं राहू शकत नाही. म्हणून निष्क्रिय आणि अहंकारी माणसं शेवटी एकटीच पडत असतात. संकटावर पाय ठेवून उभे राहा, कारण एक दिवस संकटच तुम्हाला नवा मार्ग नक्कीच दाखवेल. प्रावीण्य मिळवण्याचे माणसाला आयुष्यात कोणतीच चूक करायची मुभा नसते. जेव्हा सगळे साथ सोडतात ना, तेव्हा आयुष्याची खरी लढाई ही सुरू होत असते आणि प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकणं आपल्या हातात असतं, फक्त प्रयत्न करणं सोडायचं नसतं. ते प्रयत्न आपण करत राहिलेच पाहिजे. अज्ञानरूपी रोपट्याला शिक्षण नावाचे खतपाणी घातले तर उद्या त्याचे रूपांतर ज्ञानरूपी वटवृक्षात नक्कीच होते. म्हणून आयुष्यात काही शिकायचे असेल तर आधी कठीण परिस्थितीत शांत राहायला तुम्ही शिकले पाहिजे. आणि ते शिकलात की तुम्ही संयमी बनता आणि शांत बनता. मग तुम्ही कुठलाही यश आणि मुकाम तुम्ही प्राप्त करू शकता. संकट पाण्यासारखं असतं, जे तुमच्या बुडण्यासाठी नाही तर त्यात कसं पोहायचं हे शिकवण्यासाठी मात्र तुम्हाला आलेलं असतं. ते तुम्ही शिकावं असतं. मग दुःख वाट्याला येणे स्वाभाविक आहे, पण दुःखी व्हायचे की नाही हे आपल्या हातात आहे आणि ते आपण ठरवलं पाहिजे. शब्दाला अर्थ असतो तसा मौनाचाही अर्थ असतो. म्हणून मौन तुम्ही पाळायला शिका. नक्कीच तुम्हाला त्याचा अर्थ कळायलाही लागेल. ध्येय एवढं मोठं ठेवा की समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील आणि त्या अडचणी तुम्हाला काहीच वाटणार नाही. म्हणून राग कोंडून ठेवणे म्हणजे दुसऱ्यावर फेकण्यासाठी हातात जळका निखारा घेणे आहे. म्हणून ते कोंडून न ठेवता तुम्ही राग हा निश्चित काढला पाहिजे, पण तो चांगल्या पद्धतीने बाहेर काढला पाहिजे. आनंदी राहायचे असेल तर लोकांच्या गोष्टीवर कमी आणि आपल्या विचारांवर तुम्ही जास्त लक्ष मात्र दिलं पाहिजे. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळा रुबाब असतो आणि एक वेगळी चाल असते. मित्रांनो, हातावर विश्वास ठेवून नक्कीच कष्ट करणाऱ्याला कुणापुढे हात पसरावे लागत नाही, कारण त्याच्या हातावर पूर्णपणे विश्वास असतो. वर्तन दर्पणा समान असते, ज्यात अहंकार आणि संस्कार या दोघांचाही चेहरा दिसत असतो. दुसऱ्यांना अडचणीत टाकून स्वतःचा स्वार्थ पाहणारे जीवनात कधीच मात्र यशस्वी होत नाहीत. त्यांना नेहमी असफल होणे हे निश्चित आहे, कारण ते दुसऱ्याचं वाईट शोधत आहेत आणि जो दुसऱ्याचं वाईट शोधतो आणि चिंतो त्याला आयुष्यात कधीही चांगले दिवस मिळत नाही. मन समाधानी असेल तर स्वतःला आनंदी ठेवणे सहज शक्य आहे. लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळालेल्या यशासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागतो आणि हे लोकांना माहिती नसते. ते फक्त आपल्यालाच माहिती असते. प्रत्येकाचा बदल घ्यायचा नसतो. मग तो बदला तुम्ही घेत असताना तो बदल हा त्या माणसामध्ये किंवा आपल्यामध्ये होत असतो. काहींना त्यांच्या कर्मावर सोडून द्यायचं असतं. त्यांना त्यांच्या कर्माची फळं ही नक्कीच मिळत असतात. दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे. आयुष्यात काही प्राप्त करायचे असेल तर पद्धत बदला, ध्येय बदलू नका आणि ध्येय तेच ठेवा, फक्त मार्ग बदला. मूर्खाची 5 लक्षणे आहेत: गर्व, अपशब्द, क्रोध, हट्टीपणा आणि दुसऱ्यांच्या मतांचा अनादर करणे. हे मूर्खाची लक्षणे आहेत आणि लक्षणे तुमच्यात कधी नसायला हवी. आणि विचार माणसाला ध्येयवादी बनवतात, पण कृती माणसाला त्या ध्येयापर्यंत पोहोचवत असते. समाधान असल्यावर दुसऱ्याकडे काय आणि किती आहे हा विचार सुद्धा आपल्या मनात येणार नाही आणि येत सुद्धा नाही. म्हणून तो विचारही मनात तुम्ही आणू नका. मित्रांनो, तुमच्या मनातून आधी नकारात्मक विचार तुम्ही सोडा. पुढे जाण्याचे अनेक मार्ग आपोआप मोकळे होतील आणि तुम्हाला मार्ग हे दिसत जातील. तसेच मग तुम्ही जर मनामध्ये नकारात्मक विचार ठेवले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी नकारात्मक दिसतील आणि सकारात्मक तुम्हाला काहीच दिसणार नाही. त्यामुळे मनामध्ये फक्त तुम्ही सकारात्मक गोष्टीच ठेवल्या पाहिजे. अशी एखादी वाईट गोष्ट असावी ज्यामुळे जगात काही चांगले आणि शुद्धही आहे याची सिद्धता स्पष्ट करता यावी. धन आणि बळ कोणालाही वाईट मार्गावर नेऊ शकतात, परंतु चांगले विचार आणि माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. आणि ती प्रेरणा असली की आयुष्यात आपण पुढे जात असतो. स्वार्थाशिवाय आणि गरजेशिवाय नियमित आठवण काढणारे भाग्याने भेटतात आणि नक्कीच ते भाग्याने भेटतात आणि चांगली माणसं आपल्याला भेटत असतात. चांगली गोष्ट वाचण्याची सवय असेल
तर आपोआप चांगल्या गोष्टी आपल्याला करताही येतात आणि आपल्या जीवनामध्ये त्या आपण आत्मसातही करत असतो. मनातील भाव समजून घेणारी माणसं सोबत असतील तर मग अबोल भावनाही बोलक्या होत असतात आणि आपल्या मनातलं ते व्यक्ती जाणून घेत असतात. जेव्हा हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश मिळून जात असते आणि तेव्हा आपण कामाची सुरुवात करताच आपल्याला शेवटचा नजारा हा दिसत मात्र असतो. म्हणून वेळेवर वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला नक्कीच वेळ लागत नाही. म्हणून या वेळेला तुम्ही महत्त्व द्यायला शिका. सर्वांचे सल्ले ऐका, पण तेच करा ज्याचे समर्थन तुमचे धैर्य आणि विवेक नक्कीच करेल. म्हणून विचार चांगले असायला हवेत, कारण दृष्टीचा इलाज करता येतो, पण दृष्टिकोनाचा विचार आणि इलाज हा करता येत नाही. प्रत्येकाने आपल्या चुकांना दिलेलं नाव म्हणजे अनुभव आहे आणि अनुभव प्रत्येकाला आयुष्यामध्ये येत असतात. म्हणून चुकलेल्याच्या वाटाच नवीन वाटा शोधण्याची प्रेरणा देतात. म्हणून ज्या वाटा तुम्ही चुकाल ना त्या चांगल्यासाठी चुकाल हे फक्त लक्षात ठेवायला शिका. जादू करून स्वप्न हे कधी वास्तवात उतरवता येत नाहीत. त्यासाठी घाम, दृष्ट निश्चय आणि मग कठोर परिश्रम हे करावेच लागते. जेव्हा नात्यांमध्ये दुरावा वाढत जातो तेव्हा भावनांमध्ये फक्त आणि फक्त अहंकारच शिल्लक राहत असतो आणि तो अहंकार आपले नाते हे मिटवून टाकत असतो. स्वतःच्या जीवावर जगायला शिका. थोडंसं अवघड वाटेल, पण स्वतःचाच नंतर अभिमान तुम्हाला मात्र नक्कीच वाटेल. म्हणून कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना तुम्ही प्राधान्य द्यावे. आणि कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते, सल्ल्याची नाही. म्हणून त्याला आधार द्यायला तुम्ही नक्की शिकले पाहिजे. आळशी माणूस शुभ दिवसाची वाट पाहतो, पण जो कष्ट करतो त्याच्यासाठी प्रत्येक दिवस हा शुभच असतो आणि तो त्या कष्टासाठीच काम करत असतो. म्हणून अस्त्याची झेप किंवा वेगवान असो शेवटपर्यंत टिकतं, ते केवळ सत्य असतं. म्हणून असत्य कधी टिकत नाही आणि शेवटपर्यंत ते जातही नाही. म्हणून प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही. म्हणून स्वतःच्या कामावर विश्वास असणारी माणसं अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडत नाही. ते नक्कीच काम करतात, कष्ट करतात आणि ती गोष्ट मिळवून सुद्धा राहतात. म्हणून कोण कधी आणि किती आपलं असतं हे फक्त वेळ सांगत असते. म्हणून त्या वेळेवर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवायला शिका. मित्रांनो, आयुष्य आनंदाने जगायचं नक्कीच असेल ना तर एक लक्ष ठेवा. लोकांकडे दुर्लक्ष करा आणि फक्त आपल्यावर लक्ष ठेवा. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो आणि तो सर्वश्रेष्ठच आपल्याला देणार आहे. यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवत चला. तुम्हाला स्वतःला कळत नाही ना इतक्या तुमच्या मनात काय चाललंय ना हे स्वामींना कळते. म्हणून नामस्मरण करताना स्वामी तुम्हाला पाहत नसतील ना, पण नक्कीच स्वामी मनापासून तुमच्या मनात पाहत असतात आणि डोकावत असतात. कारण स्वामी तुमच्या हृदयातच आहेत आणि तुम्ही नाम घेता म्हणून स्वामी तुमच्या मागे पुढे चालतात. आणि हे नक्कीच खरं आहे आणि असा अनुभव मी सुद्धा घेतला आहे. म्हणून अभिमान आणि गर्व यात मोठी तफावत असते. अभिमानाने व्यक्तिमत्वात चकाकी येते तर गर्वाने व्यक्तिमत्वाला कीड लागते. म्हणून अभिमान जरूर बाळगा, पण कोणत्याही गोष्टीचा गर्व होऊ देऊ नका, कारण त्याने तुम्ही नक्कीच खाली याल आणि असफल होऊन जाल. अहंकारापासून तुम्ही सावध राहा. ही दुधारी तलवार आहे. बाहेरील कडा तुमची लोकप्रियता कमी करते तर आतील कडा तुमची शुद्धता ही कमी करत असते. म्हणून मित्रांनो, वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयाची असो, ती फक्त स्वतःच्या कष्टाची पाहिजे एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून ते कष्ट तुम्ही केलेच पाहिजे. स्वामी म्हणतात, दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला ना तो नाहीसा होत असतो. म्हणून दोष कधीच लपवू नका. विश्वास हा कोणावरती पण ठेवत जाऊ नका, कारण आज आपल्यासोबत एका ताटात खाणारा माणूस सुद्धा ना वेळ आल्यावर आपल्यावर पलटतो आणि मग तो आपल्या विरुद्ध होत असतो. पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार तुम्ही करू नका. तुम्हाला जे करायचे नक्कीच तेच तुम्ही केले पाहिजे. सूर्य बोलत नाही, पण त्याचा प्रकाशच त्याला त्याचा परिचय देत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय नक्कीच मात्र देतील. म्हणून साथ देण्याची हिंमत नसेल तर तुम्ही सोबत राहण्याची गंमत कधीच करू नका आणि कधीच त्यावरचा निर्णय निश्चित तुम्ही करू नका. म्हणून निश्चिंत राहा. बाकी मी पाहीन, पुढे चाल, मागे मी राहीन, असं स्वामी आपल्याला संबोधून म्हणत आहेत आणि स्वामी आपल्याला आधार देत आहेत. म्हणून स्वामी प्रत्येक क्षणाला आपल्याला आधार देत असतात. परत फक्त आपण ते समजून घेण्याची गरज असते
आणि एकदा का ते आपण समजून घेतले मग आपल्याला सर्व काही जीवनात समजायला लागते. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास तुम्ही नक्कीच ठेवला पाहिजे. स्वामींच्या आगमनाने सर्व दुःख, दैन्य, चिंता नक्कीच पळून जातात. म्हणून स्वामींचं दर्शन तुम्ही दररोज घेतलं पाहिजे. देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव, जीवा भावाचे मित्र मात्र खूप सारे जमव. आणि असेच देव आपल्याला सांगून गेले आहेत. म्हणून माणुसकी आपण जपली पाहिजे आणि जितकी जास्त माणुसकी जपली तितकी जास्त देव आपल्याला देत जाईल, हेही तितकेच खरं आहे. म्हणून सत्य पचवण्याची फक्त कुवत नसली की मग माणूस खोटी बदनामी करायला सुरुवात नक्कीच मात्र करत असतो. म्हणून तुम्ही खोटं आणि सत्य हे कधीच लपवू नका आणि ते लोकांसमोर नक्कीच आणा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आयुष्य गरिबीत गेलं ना तरी चालेल मित्रांनो, पण लाचारीत जाता कामा नये आणि लाचारी तुम्ही कोणासमोर करूही नका. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा आणि नक्कीच ते तुम्हाला सापडतीलही आणि मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते व्यक्ती देईलही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, असे स्वामी म्हणत आहेत. नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला शिकला, हे तितकंच खरं आहे. म्हणून तसं आयुष्य तुम्ही जगायला शिकले पाहिजे. लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत. दिवस तेच आहेत, फक्त लोक पहिल्यासारखे राहिले नाहीत असं आपण म्हणू शकतो. आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण मात्र आपलं असलंच पाहिजे. म्हणून कर्म चांगली करत जा. नुसती देवाची पूजा करून काही होत नाही. जब कर्म हो काला तो क्या करेगा ऊपर वाला. म्हणून कर्म कधी काळं ठेवू नका. नेहमी ते सफेद ठेवा आणि नितळ पाण्यासारखं ठेवा. वेळ निघून जाते पण शब्द मात्र कायम लक्षात राहत असतात. म्हणून शब्द ही जपून वापरत जा, किंवा ते तलवारीच्या धारेने सुद्धा जास्त ते मनाला टोचत असतात. कोणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरा सुद्धा नक्कीच मात्र असू शकतो. म्हणून आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो की त्या व्यक्तीला आपली किंमत ही राहत नाही आणि मग ती व्यक्ती आपली किंमतही करत नाही. मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा, कारण फसवणारा जरी कोणीही असला तरी वाचवणारा भगवंत कायम आपल्या पाठीशी असला पाहिजे आणि शेवटपर्यंत आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवावं लागेल आणि ते तुम्हाला हरवावंच लागेल, तरच तुम्ही नक्कीच जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. माहीत नाही तुमचं आणि माझं काय नातं आहे असं स्वामींना आपण म्हणतो, पण तुमच्या विना जीवन जगणं या जन्मात अशक्य आहे. आणि स्वामींविषयी आपण चांगल्या मनात भावना ठेवल्या तर स्वामीही आपल्याला चांगल्या पद्धतीने भरपूर आशीर्वादही देतात. म्हणून स्वामींविना हे जगणं अशक्य आहे. आपल्या नशिबापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवा आणि हे ते योग्य वेळ योग्य तेच करतात. आपल्या नशिबात नसलेलाही आपल्या ओझोळीत ते टाकत असतात आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला ते देत असतात. जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला नक्कीच मिळाल्या पाहिजे आणि या जन्मात तुम्ही त्या सार्थ मात्र नक्कीच केल्या पाहिजे. जे मिळत नाही त्याची अपेक्षा असते आणि जे मिळाले आहे त्याची कदर मात्र नसते. म्हणून माणूस वागण्यातून कळतो तेवढाच तो बोलण्यातूनही ओळखता यायला हवा. आयुष्यात प्रामाणिक नक्कीच राहायचं, पण स्वतःला त्रास आणि मनस्ताप होईल इतकं नाही आणि तितकं तुम्ही राहूही शकत नाही. म्हणून दुसऱ्याचे वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्या सोबत वाईट होईल आणि हे सत्य आहे आणि हीच नियती आहे आणि हेच तुम्ही नक्कीच समजून घेतले पाहिजे. मित्रांनो, स्वामी आपल्याला बोध देत आहेत आणि ते म्हणत आहेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. आणि स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे राहत. फक्त आपला विश्वास स्वामींवर पूर्णपणे असायला हवा. म्हणून भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून नक्कीच तुम्ही सावध राहा. कारण भांडण करणारे ओळखता येतात पण भांडण लावणारे हे ओळखता येत नाही. आणि जीवनामध्ये तीच लोक भरपूर काही गोष्टी बदलून टाकत असतात. म्हणून जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी कधीच नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते ना तिथे माणसांची कमी नसते. एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून 100 लोकांच्या मध्ये चमकायचं असेल तर 99 लोकांचा विचार करायचा नसतो आणि तो विचारही तुम्ही करायचा नाही. म्हणून हा विचार तुम्ही मनात आणला पाहिजे की वेळेनुसार मी बदललो पाहिजे आणि वेळ चांगली आली की नक्कीच चांगले दिवसही आपल्या वाट्यालाही येतील आणि चांगले दिवस स्वामी आपल्याला आणूनही देतील. फक्त विश्वास महत्त्वाचा आहे. जीवनात पाठिंबा देणारी माणसं आणि आशीर्वाद सोबतीला असेल की फक्त मनस्थितीच नाही तर परिस्थितीसुद्धा आपली बदलत असते. म्हणून वेळ गेल्यावर वेळ देऊन उपयोग नसतो, एवढं मात्र निश्चित आहे.
म्हणून वेळ तुम्ही तेव्हा चांगलापणा दिला पाहिजे. जिथे आपण प्रार्थना करतो तिथे देव असतोच, पण देव तिथेही असतो जिथे आपण पाप करत असतो, म्हणून हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मिठासारखं झालं आहे आयुष्य. लोक चवीनुसार वापर नक्कीच करून घेत आहेत, पण आपलेही दिवस येणार आहेत हे मात्र निश्चित आहेत. म्हणून माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी प्रेम आणि आपल्यांची साथ असणे खूप गरजेचे असते. हेही मात्र निश्चित खरं आहे आणि तेच जीवन आपलं त्यामुळेच बदलत असतं. कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे शिकवत असतात. म्हणून स्वामी सांगतात, काही गोष्टी उशिरा मिळतात पण त्या सर्वोत्तम मिळत असतात आणि त्या मी तुमच्यासाठी राखीव ठेवत असतो. संस्कार चांगले असतील तर व्यक्ती कोणाच्या ताटातली हिसकावून खात नाही, आणि एखाद्याचं ताट मोकळं दिसलं तर आपण ताटातले थोडं दिल्याशिवाय आपण त्यांना राहतही नाही. म्हणून फक्त संस्कार चांगले असायला हवे, बाकी सर्व काही चांगलं होऊन जातं. आणि स्वामी आपल्या पाठीशी तसेच उभे असतात आणि शेवटपर्यंत ते आपल्याला साथ देत असतात. फक्त विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो विश्वास एकदा रुजू झाला की मग आपण काही चिंता करायची गरज नाही. आपली सगळी चिंता हे स्वामी करत असतात आणि ते आपलं सर्व काही चालवत असतात. फक्त विषय असतो आपला त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. तुमचे मन कसे कार्य करते. तुमचे मन तुमचे सर्वात मौल्यवान धन आहे आणि हे सतत तुमच्यासोबत असते, पण त्याची आश्चर्यकारक शक्ती आणि तेव्हाच तुमच्या ताब्यात येईल जेव्हा तिचा उपयोग कसा करायचा हे तुम्ही नक्कीच शिकाल आणि मग तुम्ही भरपूर काही जीवनामध्ये मिळवूही शकाल मित्रांनो. आणि तुम्ही जेव्हा शिकत जाल तेव्हा तुम्हाला अनुभवही भरपूर सारे येतील. म्हणून आपण पाहिलेच आहे की मनाचे 2 स्तर असतात, चेतन किंवा मग तार्किक स्तर आणि अचेतन किंवा अतार्किक स्तर. म्हणून तुम्ही तुमच्या चेतन मनाद्वारे विचार करता. तुम्हाला सतत विचार करण्याची सवय असते. ते विचार चेतन मनातून झिरपत अचेतन मनात जातात आणि विचारानुरूप परिस्थिती निर्माण करते. म्हणून तुमचे अचेतन मन ही तुमच्या भावनांची बैठक आहे आणि ते सृजनात्मक मन आहे. आणि तुम्ही चांगला विचार केला तर चांगलेच होईल आणि वाईट विचार केला तर वाईटच होईल. म्हणून अशा रीतीने तुमचे मन कार्य करत असते. लक्षात ठेवण्याजोगा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की एकदा तुमच्या अचेतन मनाने एखादी कल्पना स्वीकारली की ती लगेच ती अंमलात आणायला सुरुवात करते. आणि एक अत्यंत आश्चर्यकारक व सरळ सत्य आहे की अचेतन मन चांगल्या व वाईट दोन्ही प्रकारचे विचार अंमलात आणायला सारख्याच रीतीने कार्य करत असते. आणि या नियमानुसार नकारात्मक विचार हे अपयशाला, विफलतेला व निराशेला उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून जर तुम्हाला नेहमीच सुसंवादी आणि रचनात्मक विचार करण्याची सवय असेल तर तुम्हाला संपूर्ण आरोग्य, यश आणि उन्नतीचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. आणि जेव्हा तुम्ही योग्य रीतीने विचार करायला आणि अनुभव घ्यायला लागता तेव्हा सुदृढ शरीर व मनाची शांती अपरिहार्यपणे प्राप्त होते. आणि तुम्ही मनाने जो काही दावा करता आणि त्याला सत्य मानता तो दावा तुमचे अचेतन मन स्वीकारते व त्याला प्रत्यक्षात आणते. तुम्हाला इतकेच करायचे आहे की तुमच्या अचेतन मनाला तुमचा विचार स्वीकारायला लावायचे. आणि एकदा तुमच्या अचेतन मनाने तुमचा विचार स्वीकारला की ते तुमच्यासाठी तुम्ही इच्छिलेले आरोग्य, शांती व समृद्धी खेचून आणेल. तुम्ही फक्त आदेश द्या आणि तुमचे अचेतन मन पूर्ण निष्ठेने त्याच्यावर तुम्ही छापलेला विचार साकार करील. आणि तुमच्या मनाचा नियम हा आहे की तुम्हाला मिळणारी अचेतन मनाची प्रतिक्रिया ही तुमच्या चेतन मनातील विचारांवर अवलंबून असते. म्हणून मानसशास्त्रज्ञ आणि मानस चिकित्सक सांगतात की जेव्हा तुमच्या अचेतन मनाकडे विचार पाठवले जातात तेव्हा त्यांचे ठसे मेंदूच्या पेशींवर उमटतात. आणि अचेतन मनाने एखाद्या विचाराचा स्वीकार केला की लगेच तो अंमलात आणायला ते सिद्ध होते. आणि हा हेतू साध्य करण्यासाठी तुम्ही आयुष्यभर जे ज्ञान मिळवले आहे ते सगळे विचारांच्या सहसंबंधांच्या तत्वानुसार अचेतन मनाद्वारे उपयोगात आणले जाते. आणि तुमच्यातील अपार शक्ती, ऊर्जा आणि शहाणपण ते उपयोगात आणते. म्हणून आपला मार्ग मोकळा करण्यासाठी ते निसर्गाच्या सर्व नियमांचा अवलंब करते. आणि काही वेळा ते तुम्हाला तुमच्या समस्येला तत्काळ उपाय सुचवते असे वाटते, तर तुम्ही काही वेळा उत्तर शोधायला त्याला अनेक दिवस, आठवडे किंवा त्याहूनही जास्त वेळ लागू शकतो. म्हणून त्याचे मार्ग हे अनाकलनीय असतात. म्हणून चेतन व अचेतन मनातील फरक समजून घ्या. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की चेतन व अचेतन ही 2 मने वेगवेगळी मने आहेत आणि ती एकाच मनाच्या कार्यपद्धतीची 2 क्षेत्रे आहेत.
तुमचे चेतन मन हे तार्किक मन आहे आणि ती मनाची अशी स्थिती आहे तिथे विकल्याची निवड केली जाते. म्हणून उदाहरणार्थ तुम्ही पुस्तक निवडता, घर निवडता आणि तुमच्या जीवनाचा जोडीदार निवडता. तुम्ही सगळेच निर्णय चेतन मनाच्या मदतीने घेता. तर दुसरीकडे तुम्ही जाणीवपूर्वक कोणतीही निवड न करताही तुमचे हृदय आपोआप कार्य करीत राहते आणि महत्त्वाच्या जीवनरक्षक प्रक्रिया जसे पचन, रक्ताभिसरण आणि श्वसन ज्या चालू राहतात, या सगळ्या क्रिया तुमचे अचेतन मन तुमच्या जाणीवपूर्वक नियंत्रणाशिवाय करीत असते. म्हणून तुमच्या अचेतन मनावर तुम्ही जी छाप किंवा ठसे टाकतात, ते ठसे किंवा तुम्ही जाणीवपूर्वक जे गोष्टीवर विश्वास ठेवता त्या सगळ्या गोष्टीचे तुमचे अचेतन मन स्वीकारते आणि तुमच्या चेतन मनासारखे ते कुतर्क करीत बसत नाही आणि तसेच ते तुमच्या विरोधात वादही घालत नाही. म्हणून तुमचे अचेतन मन हे अशा जमिनीसारखे आहे जे चांगल्या वाईट सगळ्या प्रकारच्या बियांचा स्वीकार करते आणि तुमचे विचार सक्रिय असतात. ती बीज असतात नकारात्मक व विध्वंसक आणि विचार तुमच्या अचेतन मनात नकारात्मक रूपाने कार्य करत असतात आणि लवकर किंवा उशिरा ते प्रकटतात आणि तुमच्या विचारांच्या आशयानुरूप बाह्य अनुभवाचे रूप ते घेत असतात. म्हणून लक्षात ठेवा, तुमचे विचार चांगले आहेत की वाईट, खरे आहेत की खोटे, हे सिद्ध करण्याच्या भानगडीत तुमचे अचेतन मन पडत नाही आणि ते फक्त तुमच्या विचारांच्या किंवा सूचनेच्या प्रकारानुसार प्रतिसाद देत असते. आणि उदाहरणार्थ जर तुमच्या चेतन मनाने एखादी गोष्ट खरी मानली जरी ती खोटी असली तरी तुमच्या अचेतन मन त्या गोष्टीचा सत्य म्हणून स्वीकार करेल व त्यानुसार परिणाम देऊ लागेल, कारण तुम्ही चेतन मनात त्या गोष्टीला सत्य मानले आहे. म्हणून मानसशास्त्रज्ञांद्वारा केलेले प्रयोग, संमोहन आणि निद्रेच्या परिणामाखाली असलेल्या लोकांवर मानसशास्त्रज्ञांनी व अन्य संशोधकांनी अगणित प्रयोग केले आहेत आणि या संशोधनाने हे स्पष्ट दाखवून दिले आहे की तर्क करण्यासाठी आवश्यक असलेले विश्लेषण, निवड व तुलना हे अचेतन मन करीत नाही. ते फक्त तुम्ही दिलेल्या सूचनांचा स्वीकार करते, मग ती खोटी का असेना. मग एकदा ती सूचना त्याने स्वीकारली की मन ते त्याला दिलेल्या सूचने बरोहुकूम प्रतिसाद देत असते आणि अचेतन मन किती सूचनक्षम असते ते पुढील उदाहरण स्पष्ट नक्कीच करेल. जर एखाद्या अनुभवी समूह शास्त्रज्ञाने एखाद्याला संमोहित करून त्याला सूचना दिली की तो नेपोलियन बोनापार्ट आहे किंवा अगदी कुत्रा वा मांजर आहे, तर ती व्यक्ती अचूकपणे हुबेहूब तशीच वागू लागते आणि तेवढ्या वेळेपुरता तिचे पूर्ण व्यक्तिमत्व बदलून जाते आणि तिला संमोहित करण्याने ती जी कोण आहे म्हणून तिला सांगितले असेल तेच ती स्वतःला समजू लागते. म्हणून कुशल संमोहन तज्ज्ञ वेगवेगळ्या लोकांना संमोहित करून त्या अवस्थेत एकाला सूचना देऊ शकतो की त्याच्या पाठीला खाज येत आहे, तर मग दुसऱ्याला तो नक्कीच सांगू शकतो की त्याच्या नाकातून रक्त वाहत आहे आणि तिसऱ्याला सांगू शकतो की तू एक संगमरवरी पुतळा आहेस, तर आणखीन एकाला सूचना देऊ शकतो की तापमान 0 अंशाच्या खाली गेले आहे आणि तो थंडीने थिजून जात आहेस. मग प्रत्येकजण त्याच्या सूचनांचे तंतोतंत पालन करील आणि त्यावेळी त्यांना या गोष्टीचा विसर पडलेला असतो की भोवतालचा परिसर या सूचनांशी सुसंगत नाही आणि तुमचे चेतन मन हे तार्किक मन आहे, ते तर्क करीत असते आणि दुसरे अचेतन मन हे अव्यक्तिगत असते, निवड पूर्ण नसते आणि तुमच्या चेतन मनाचा ज्या गोष्टीवर विश्वास आहे त्यांना सत्य म्हणून स्वीकारत असते. आणि त्या दोन्हीतील फरक फक्त वर दिलेल्या साध्या उदाहरणावरून स्पष्ट होतो. म्हणून तुमच्या चेतन मनाने अशा कल्पना करा की स्थान व विचार यांना हेतुपूर्वक निवडणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या आशीर्वादारूप बऱ्या करणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या व तुमच्या आत्म्याला आनंदाने भरून टाकणाऱ्या असतील. आणि वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ मन या संकल्पनांची स्पष्टता असतात. मग चेतन मनाला अनेकदा वस्तुनिष्ठ मन असे संबोधले जाते कारण ते बाह्य वास्तविक जगाशी निगडीत असते. म्हणून वस्तुनिष्ठ मनाला बाह्य जगाच्या वस्तुस्थितीची जाणीव असते आणि आपली पंचेंद्रिये नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा ही त्याची निरीक्षणाची साधने आहेत. म्हणून आपल्या परिवेशाशी आपला जो संपर्क येतो त्याला ते मार्गदर्शन व निदर्शन देत असते आणि आपल्या पंचेंद्रियांमार्फत आपल्या सभोवतालच्या परिवेशाबद्दल माहिती व ज्ञान गोळा करीत असतो. म्हणून तुमचे वस्तुनिष्ठ मन हे निरीक्षण, अनुभव व अध्ययनाद्वारे अनेक गोष्टी शिकत असते. यापूर्वी सांगितलेल्या वस्तुनिष्ठ मनाचे सर्वात मोठे कार्य आहे तर्क करणे. समजा ग्रँड कॅनियनला दरवर्षी भेट देणाऱ्या हजारो लाखो पर्यटकांपैकी तुम्ही एक आहात आणि ते स्थळ पाहून तुम्ही असा निष्कर्ष काढाल की हे स्थान म्हणजे जगातील अद्भुत नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे, तर तुमच्या निष्कर्षाला आधार असतो आणि तुमच्या निरीक्षणाचा त्यांची अविश्वसनीय अथांग खोली आणि पहाडांनी बनलेले संकीर्ण आकार आणि वेगवेगळ्या भोवतीमय पातळ्यांवरील रंगाचे सुंदर रंगपंचमी
आणि या गोष्टींचे निरीक्षण करून तुम्ही वरील निष्कर्ष काढलेला असतो आणि हे आहे चेतन मनाचे कार्य. म्हणून अचेतन मनाला सहसा व्यक्तिनिष्ठ मन म्हटले जाते आणि या मनाला भोवतालच्या परिवेशाची जाणीव असते, पण ती भौतिक अर्थाने नाही. अचेतन मन हे अंतस्फूर्तेने अर्थ लावते आणि ते तुमच्या भावनांचे ठिकाण आणि स्मृतीचे भांडार असते. जेव्हा आपली शारीरिक पंचेंद्रिये ज्ञानेंद्रिये कार्य करीत नसतात तेव्हा अचेतन मन त्यांच्या उच्च स्तरावर कार्य करीत नक्कीच मात्र असते. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जेव्हा चेतन मन कार्यरत नसते किंवा ते गुंतीच्या व झोपेच्या अवस्थेत असते तेव्हाच ती प्रज्ञा बुद्धी प्रकट होते आणि व्यक्तिनिष्ठ मन हे डोळ्यांविषयी पाहू शकते आणि त्यांच्याजवळ आंतरिक क्षमता आहे आणि त्यामुळे इतरत्र घडणाऱ्या घटना ते पाहू शकते, म्हणून ऐकू शकते. म्हणून व्यक्तिनिष्ठ मन आपले शरीर सोडून दूरदेशीची यात्रा नक्कीच मात्र करू शकते आणि येताना अगदी तंतोतंत व खरी माहिती आणू शकते. म्हणून व्यक्तिनिष्ठ मनाद्वारे तुम्ही इतरांच्या मनातील विचार नक्कीच जाणू शकता आणि बंद लिफाफ्यातील मजकूर वाचू शकता किंवा कम्प्युटरचा वापर करता डेस्कवरची माहिती तुम्ही नक्कीच मिळवू शकता. मग जेव्हा आपण चेतन किंवा वस्तुनिष्ठ आणि अचेतन किंवा व्यक्तिनिष्ठ मनाच्या क्रिया प्रतिक्रिया जाणून घेतो तेव्हा आपण प्रार्थनेची खरी कला ही नक्कीच मात्र शिकू शकतो. चेतन मनाप्रमाणे अचेतन मन तर्क करत नाही. त्याला जे काही सांगितले जाते त्याबाबत वाद घालण्याची मग किंवा खरी किंवा त्याला चांगला विरोध करण्याची क्षमता अचेतन मनापाशी नसते. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही त्याला चुकीची माहिती दिली तर ती खरी म्हणून ते स्वीकारतील आणि मग ती माहिती खरी करण्याच्या खटपटीला लागते. आणि तुम्ही दिलेल्या सूचना जरी चुकीच्या असल्या तरी त्या परिस्थिती अनुभव किंवा घटनांच्या रूपात ते नक्कीच साकार करत असते आणि तशा घटना तुमच्या समोर आणत असते. म्हणून तुमच्या बाबत जे घडते ते सगळे तुम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवून अचेतन मनावर उमटलेल्या विचारांमुळे नक्कीच घडत असते आणि मग तुमच्यासोबत ते भरपूर वेळा घडते. म्हणून जर तुम्ही तुमच्या अचेतन मनाकडे चुकीच्या किंवा विकृत अर्थाचा अनर्थ असलेल्या कल्पना पाठविल्या असतील तर त्या तातडीने सुधारणे अत्यंत महत्त्वाचे असते. आणि अशी सुधारणा घडवून आणण्यासाठी तुम्हाला वारंवार अचेतन मनाला रचनात्मक व सुसंवादी विचार कळवावे लागतील आणि त्याची वारंवार पुनरावृत्ती केल्यामुळे अचेतन मन त्यांना स्वीकारतील आणि अशा रीतीने तुम्ही विचार करण्याची व जीवन जगण्याची एक नवीन व सुदृढ सवय लावून घेऊ शकता. कारण अचेतन मन हे सवयीचे आधारस्थान आहे हे तुम्हाला समजायला हवे. चेतन मनाला ज्या प्रकारचे विचार करायची सवय जडली आहे त्यामुळे अचेतन मनावर त्याचा खोल खाचा पडतात आणि ठसे उमटत असतात. मग जर तुम्हाला रचनात्मक व सुसंवादी आणि शांतीपूर्ण विचार करण्याची सवय असेल तर अचेतन मन सुसंवाद शांती व रचनात्मक परिस्थिती निर्माण करून प्रतिसाद देईल आणि तुम्ही कधी भीती आणि चिंता किंवा विचारांच्या इतर विध्वंसक प्रकारांना बळी पडत असाल मग तसे झाले असेल तर यावर उपाय म्हणून अचेतन मनाची ताकद ओळखून त्याला स्वतंत्र आनंद आणि परिपूर्ण आरोग्याचे हुकूम द्या आणि तुमच्या दैवी स्रोतांशी एकरूप झाले असे की तुमचे रचनात्मक अचेतन मन तुमच्यासाठी सुख आणि स्वातंत्र्य निर्माण करायला लागेल आणि ज्यासाठी तुम्ही त्याला मनोभावे आदेश दिले आहेत. म्हणून सूचनेची प्रचंड शक्ती आहे. आत्तापर्यंत झालेल्या चर्चेवरून तुम्हाला कळलेच असेल की चेतन मन हे दारावरच्या चौकदाराचे कार्य करते आणि त्याचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे अचेतन मनावर चुकीची छाप पडू नये याची दक्षता घेणे आहे आणि चुकीच्या सूचनेपासून अचेतन मनाला वाचवणे आहे. यासाठी आवश्यक असते की मनाचा एक मूलभूत नियम आहे. अचेतन मन सूचनांच्या बाबत अत्यंत संवेदनशील आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की अचेतन मन तुम्हाला किंवा विरोध करीत नाही आणि तसेच तर्क करून स्वतःच काही गोष्टींचा विचार ते करत नाही. हे सर्व काम चेतन मनाचे आहे आणि अचेतन मन फक्त चेतन मनाने दिलेल्या सूचनेला प्रतिक्रिया देत असते आणि विविध कृतींपैकी एका कृतीची निवड करणे त्याला जमत नाही. म्हणून त्याला चेतन मनाद्वारे जे दिले जाते तेवढे फक्त ते घेते आणि सूचनेत प्रचंड शक्ती असते. कल्पना करा की तुम्ही इकडून तिकडे डोलणाऱ्या जहाजावर प्रवास करीत आहात आणि एखाद्या घाबरट दिसणाऱ्या सहप्रवाशाकडे जा आणि त्याला म्हणा, अरेच्छा तुम्हाला बरे वाटत नाही असे दिसते, म्हणून तुमचा चेहरा बघा किती पांढरपट पडलाय आणि समुद्री प्रवाहामुळे होणाऱ्या वात्या तुम्हाला होतील असे दिसते, म्हणून तुमच्या केबिनपर्यंत जायला मी तुम्हाला मदत करू का? त्या प्रवाशाच्या चेहऱ्यावरील रंग हे ऐकून खरोखरच उडून जाईल आणि त्याला स्वतःला वाटणाऱ्या भीतीशी तुम्ही नुकतेच त्याला दिलेले सूचना हे जुळणारे असते आणि तो त्याच्या केबिनकडे जायला तुमची मदत घेईल आणि एकदा तो तिथे पोहोचला की तुम्ही त्याने स्वीकारलेल्या सूचना खरे होईल आणि तो उलट्या करू लागेल. म्हणून एकाच सूचनेला वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात. हे समजून घेणे
अत्यंत मात्र महत्त्वाचे आहे की वेगवेगळे लोक एका सूचनेला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात, कारण त्यांच्या अचेतन मनाचा विश्वास किंवा प्रतिक्रिया करण्याची सवय ही वेगवेगळी मात्र नक्कीच असू शकते. म्हणून समजा एखाद्या सहप्रवाशासोबत ऐवजी तुम्ही जहाजाच्या एखाद्या सदस्याकडे जाऊन त्याला सांगितले की अरे मित्रा, तुला बरे वाटत नसावे असे दिसते आणि समुद्री यात्रेमुळे होणाऱ्या उलट्या तुला होतील असे वाटते का? मग त्या खलाशाच्या स्वभावानुसार तो तुमच्या म्हणणे एक फालतू विनोद समजून त्याला सहज उडवून लावेल किंवा तुम्हाला रागाने चालते व्हायला सांगेल आणि तुमच्या सूचनेचा त्याच्यावर काहीच प्रभाव पडणार नाही, कारण त्याला माहिती आहे की समुद्र प्रवास त्याच्यासाठी रोजचाच आहे आणि त्यामुळे त्याला उलट्या होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आजाराच्या कल्पनेने ना त्याला भीती वाटेल, ना चिंता होईल, ना उलट त्याचा आत्मविश्वास दिसून येईल. मग शब्दकोशातून सुचलेला अर्थ दिला आहे. एखाद्याच्या मनात काहीतरी भरवणे ती एक मानसिक प्रक्रिया आहे आणि ज्याद्वारे एखादा सुचलेला विचार किंवा एखादी कल्पना अंमलात आणली जाते आणि मान्य केली जाते. लक्षात असू द्या की चेतन मनाच्या इच्छेविरुद्ध कोणतेही सूचन अचेतन मनावर छाप पाडू शकत नाही आणि तुमच्या चेतन मनात ते सूचन अस्वीकार करण्याची ताकद असते. खलाशाला समुद्र यात्रेच्या प्रवासाची मुळीच भीती नसते. त्याला पूर्ण खात्री असते की त्याला जो आजार होऊ शकत नाही, त्यामुळे तुमच्या या नकारात्मक सूचनेत त्याच्या मनात भीती जागवण्याची शक्ती येऊ शकली नाही. पण त्या आधीचा तुमचा होतो सहप्रवासी आधीच आजारी पडण्याच्या भीतीने पछाडलेला होता आणि त्यामुळे तुमच्या सूचनेनुसार परिस्थिती निर्माण झाली. म्हणून आपल्याला सगळ्यांच्या मनात आपले स्वतःचे खास काही भय किंवा विश्वास व मान्यता असतात आणि या आंतरिक मान्यता आपल्या जीवनावर राज्य करतात. तसेच पाहिले तर सूचनेत स्वतःचे असे काहीच सामर्थ्य नसते आणि त्यात सामर्थ्य यामुळे निर्माण होते की तुम्ही मानसिकरित्या त्याचा स्वीकार करता आणि तुम्ही त्या सूचनेला नक्कीच दिलेली मान्यता हा असा बिंदू असतो की जिथून तुमचा अचेतन मनाची शक्ती त्या सूचनेने बहुरूपी ही कार्य करायला सुरुवात करते. मग त्याने त्याचा हात कसा घालविला. बऱ्याच वर्षापूर्वी ही मी स्थापन केलेल्या कॅंगस्टन हॉलमधील लंडन ट्रूथ फोरममध्ये मी अनेक वर्ष नियमित व्याख्याने दिली आहेत असं लेखक म्हणतात आणि तेथील डायरेक्टर डॉक्टर इव्हालिन फिल्टने मला एका अशा माणसाबद्दल सांगितले ज्याची तरुण मुलगी संधिवात या दुःखामध्ये त्वचारोग सोरायसिस या दोन्ही आजारांनी जवळपास पांगळी झाली होती आणि बरेच डॉक्टरी उपचार केले गेले पण कोणताच इलाज लागू पडला नाही. तो माणूस हताश होऊ लागला आणि तो स्वतःशीच व त्यांच्या मित्रांना वारंवार म्हणायचा, माझ्या मुलीला बरे झालेल्या पाहण्यासाठी मी माझा उजवा हात द्यायला तयार आहे. आणि डॉक्टर फ्लिटने सांगितलेला ते कुटुंब एके दिवशी फिरायला बाहेर पडले आणि त्यांच्या गाडीला अपघात झाला व त्या अपघातात त्या माणसाचा उजवा हात खांद्यापासून वेगळा झाला. जेव्हा तो त्याच्यावरील उपचारानंतर हॉटेलमधून घरी आला तेव्हा त्याला आढळून आले की त्याच्या मुलीचे दोन्ही आजार बरे झाले आहेत. म्हणून तुम्ही अतिशय काळजीपूर्वक तुमच्या अचेतन मनाला केवळ अशा सूचना द्यायला हव्यात ज्या आजार बरे करतील आणि उत्थान करतील, म्हणून आशीर्वाद बनतील आणि तुमच्या सगळ्या बाबतीत तुम्हाला प्रेरित करतील. लक्षात ठेवा की तुमचे अचेतन मन विनोद समजू शकत नाही, ते तुमच्या आदेशांचे शब्दच पालन करते. म्हणून स्वयंभू सूचना भीती कशी घालवतात. स्वयंसूचन किंवा आत्मसूचन म्हणजे स्वतःला काहीतरी निश्चित व विशिष्ट गोष्ट सुचवणे असते. ज्याप्रमाणे कोणत्याही साधनांचा चुकीचा वापर हानिकारक ठरू शकतो आणि योग्य वापर अत्यंत फायदेशीर ठरू शकतो, तसेच स्वयंसूचनेच्या बाबत होते. जॅनेट आर ही अत्यंत प्रतिभावंत तरुण गायिका होती. तिला एका रंगमंचाच्या नाटकात एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी आवाजाची चाचणी देण्यासाठी आमंत्रित केले गेले होते. ती तिच्या आवाजाची चाचणी द्यायला अति आतुर होती पण तितकीच भयंकर आशंकितही होती. यापूर्वी ती 3 वेळा निदर्शकांसमोर गायली होती आणि वाईट रीतीने अपयशी झाली होती. कारण होते अपयशाची भीती. तिचा आवाज मधुर होता पण ती स्वतःशीच म्हणत राहायची, जेव्हा माझी गायनी वेळ येईल तेव्हा माझा आवाज भयानक असेल आणि मला कधीच ती भूमिका मिळणार नाही, ते मला पसंत करणार नाहीत. त्या गोष्टीचं आश्चर्य वाटेल की मी प्रयत्न करण्याची हिंमतच कशी केली आणि मी तिथे जाईन खरी, पण मला माहीत आहे की मी अपयशीच ठरेन. मग तिच्या अचेतन मनाने या नकारात्मक स्वयंसूचनांचा विनंतीच्या रूपात स्वीकार केला व या स्वयंसूचना प्रत्यक्षात आणण्याचा कामी ते लागले आणि त्याला कारण होते एक अनैच्छिक स्वयंसूचन आणि तिच्या भीतीची भावना तिचे व्यक्तिनिष्ठ विचार बनून वास्तवात साकार झाले आणि ही तरुण गायिका तिच्या नकारात्मक स्वयंसूचनाच्या विळख्यातून सुटण्यात यशस्वी झाली आणि या नकारात्मक स्वयंसूचनांच्या जागी सकारात्मक स्वयंसूचना देऊन तिने ते साधले. त्यासाठी ती दररोज 3 वेळा एका शांत खोलीत एकटीच जायची आणि एका आराम खुर्चीत डोळे बंद करून शरीर सैल सोडून आरामशीर बसायची आणि आपले शरीर व मन शक्य तितके स्थिर करायची आणि शारीरिक स्थिरता मानसिक आणि निष्क्रियतेला प्रेरित करते
आणि सूचनेसाठी मनाची ग्रहण क्षमता वाढवते आणि भीतीच्या सूचनेचा विरोध करण्यासाठी ती स्वतःशी पुन्हा पुन्हा म्हणायची, मी खूप सुंदर गाते, मी शांत, संतुलित आणि प्रसन्न आत्मविश्वास पूर्ण आहे. मी प्रत्येक वेळी ती हे वाक्य सावकाश, शांतपणे व भावपूर्णरित्या 5 ते 10 वेळा म्हणायची आणि ती दिवसातून 3दा व झोपी जायच्या ठीक आधी असे करीत असे. आणि एका आठवड्यानंतर ती पूर्णपणे संतुलित आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण झाली. आणि जेव्हा तो निर्णायक दिवस आला तेव्हा तिने अतिशय चांगल्या प्रकारे चाचणी दिली आणि त्या भूमिकेतून तिची निवड नक्कीच मात्र झाली. म्हणून तिची स्मृती कशी परत आली. आणि एका 75 वर्षाच्या स्त्रीला तिच्या स्मरणशक्तीचा खूप अभिमान होता आणि प्रत्येकासारखीच ती अधूनमधून काही बाही विसरायची, पण ती त्याकडे लक्ष द्यायची नाही. हळूहळू जसे तिचे वय वाढू लागले तशी ती असून विसरपणाच्या घटनांचे लक्ष देऊ लागले आणि त्याबद्दल चिंता करू लागली. आणि प्रत्येक वेळी ती काहीतरी विसरली की स्वतःशीच म्हणायची, म्हातारपणामुळे माझी स्मरणशक्ती कधी कमी कमी होत चालली आहे. आणि अशा नकारात्मक आत्मसूचनेमुळे ती जास्तीत जास्त नाव आणि घटना विसरू लागली व हताश होऊ लागली. नंतर सुदैवाने तिला जाणवले की ती कशी स्वतःचे नुकसान करून घेत आहे आणि तिने ती प्रक्रिया उलटण्याचे ठरवले. आणि दिवसातून जेव्हा जेव्हा तिच्या मनात असा विचार यायला लागायचा की मी विसरू होत चालले आहे, त्यावेळी ती स्वतःला थांबवायची आणि इतकेच नाही तर ती मुद्दाम याच्या उलट विचार करायची. आणि दिवसातून अनेक वेळा ती सकारात्मक सूचनांचा सराव करायची आणि ती स्वतःशी म्हणायची, आजपासून माझी स्मरणशक्ती सर्व प्रकारे सुधारत आहे आणि मला जे जे लक्षात ठेवणे आवश्यक असेल ते सगळे त्या त्या क्षणी व त्या त्या ठिकाणी मला नेहमीच आठवेल. मला सगळे स्पष्ट व नेमके लक्षात राहील आणि मी ते आपोआप व सहज लक्षात ठेवू शकेन. आणि मी ज्यावेळी जे आठवण्याचा प्रयत्न करीन ते सगळे स्पष्ट व योग्य रीतीने माझ्या समोर उभे राहतील. आणि माझी स्मरणशक्ती रोज झपाट्याने सुधारत आहे. लवकरच माझी स्मृती यापूर्वी होती त्यापेक्षा अधिक चांगली होईल. आणि तिची स्मृती 3 आठवड्यानंतर सामान्य झाली. त्याने वाईट स्वभावावर कशी मात केली आणि माझ्याकडे एक व्यक्ती मार्गदर्शन घ्यायला आली जिचे वैवाहिक व व्यावसायिक जीवन खूप अडचणीत आले होते. आणि या हुडीची समस्या होती ती त्याची सतत होणारी चिडचिड व रागीट स्वभाव. आणि तो स्वतः देखील याबाबत चिंतित होता, पण इतर कोणी त्याच्याशी याबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर तो जाम भडकायचा आणि तो स्वतःशी म्हणायचा की प्रत्येकजण मला टोचत आहे आणि मला त्याच्यापासून संरक्षण करायला हवे. आणि या नकारात्मक आत्मसूचनेच्या ऐवजी त्याने सकारात्मक सूचना करावे असा सल्ला मी त्याला दिला, असे लेखक म्हणतात. आणि दिवसातून सकाळी, दुपारी आणि रात्री झोपी जाण्याअगोदर त्याने स्वतःशीच पुन्हा पुन्हा म्हणायचे, यापुढे मी अधिक चांगल्या स्वभावाचा बनणार आहे. आता आनंद, सुख आणि प्रयत्नता आणि प्रसन्नता माझ्या मनाची सामान्य स्थिती बनत चालली आहे. आणि प्रत्येक दिवशी मी अधिकाधिक प्रेम करण्याजोगा आणि समजदार होत जात आहे. आणि माझ्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांसाठी मी प्रसन्नता व सदिच्छेने केंद्र बनून त्यांना पण माझ्या चांगल्या स्वभावाने आनंदी करील. आणि आनंदी, उत्साही आणि प्रसन्न मनोदशा आता माझ्या मनाची स्वाभाविक व सामान्य स्थिती बनत चालली आहे. आणि मी उपकृत झालो आहे. एका महिन्यानंतर त्यांच्या पत्नीने व सहकाऱ्यांनी पाहिले की आता त्याच्यासोबत काम करणे किती सोपे झाले आहे. म्हणून बाह्य सूचनेबाबत काही भाष्य आहेत. बाह्य सूचना म्हणजे इतर व्यक्तीने दिलेले सूचन युगांपासून मानव जातीच्या विचारात व जीवनात सूचन शक्तीने फार मोठी भूमिका पार पडली आहे. आणि राजकीय वंश, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक रूढी परंपरा हे सगळे बाह्य सूचन क्षमतेमुळेच बहरायला आले आहेत. आणि स्वतःला नियंत्रित करण्यासाठी व शिस्त लावण्यासाठी सूचना व एक उपयोगी साधन बनू शकते. आणि त्याचप्रमाणे ज्यांना मनाचे नियम माहिती नाहीत अशांना आदेश देऊन त्यांना ताब्यात ठेवण्यासाठीही त्यांचा उपयोग होऊ शकतो. आणि सृजनात्मक रूपात स्वयंसूचन अद्भुत व अलौकिक आहे. आणि नकारात्मक रूपात स्वयंसूचना म्हणजे मनाच्या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये सर्वात जास्त विध्वंसक प्रकार आहे. आणि त्याची परिणिती दीर्घकाळ टिकणाऱ्या यातनेत आहे आणि अपयशात, दुःखात आणि आजारपणात आणि विध्वंसात होऊ शकते. म्हणून यापैकी एखादे सूचन तुम्ही स्वीकारले आहे का? आणि आपण जन्मलो त्या क्षणापासून आपल्यावर सतत नकारात्मक सूचनांचा भडीमार होत असतो आणि त्याचा विरोध कसा करायचा हे माहीत नसल्यामुळे आपण नकळत त्यांच्या आचरण मनाद्वारे स्वीकार करतो व त्यांचा प्रत्यक्षात अनुभव घेत असतो. म्हणून नकारात्मक सूचनांची काही कारणे आहेत. तुला जमणार नाही, तू काहीच कामाचा नाहीस, तू हे करू शकत नाही, तू अपयशी होशील, तुला संधी मिळणार नाही आणि तू पूर्णपणे चुकीचा आहेस आणि त्याचा काही उपयोग नाही. तुला काय आहे माहीत नाही हे महत्त्वाचे नाही, तर तुमची कोणाशी ओळख आहे हे महत्त्वाचे आहे. जगाचा सत्यानाश होत आहे, काय फायदा, कोणाला काहीच कशाची पर्वा नाही, इतके प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही. म्हणून असे नकारात्मक विचार तुम्ही कधीच बोलू नये.
अशी प्रकारच्या बाह्य सूचना ऐकून त्याचा स्वीकार केल्याने त्या खऱ्या ठरण्याला तुम्ही साथ देत असता आणि लहानपणी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण व जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या सूचनांबाबत तुम्ही असहाय्य असता आणि अजून चांगले काय ते तुम्हाला माहिती नसते. मन, चेतन आणि अचेतन दोन्ही तुमच्याबाबत एक असे रहस्य होते ज्याबाबत तुम्ही विचार देखील करू शकत नव्हता. पण आता एक प्रौढ व्यक्ती म्हणून तुम्ही निवड करू शकता आणि तुम्ही रचनात्मक सर्जनशील सूचनांचा वापर करण्याची सवय लावून भूतकाळात तुमच्यावर उमटलेले नकारात्मक सूचनांचे ठसे बदलू शकता. यासाठी तुम्हाला पहिले पाऊल हे उचलावे लागेल आणि तुमच्या परिणाम करणाऱ्या बाह्य सूचनांबाबत तुम्ही जागरूक व्हा आणि जर त्यांचा पडताळून पाहिले नाही तर मग तुमच्या वैयक्तिक सामाजिक जीवनातील अपयशाला कारणीभूत ठरणारे वर्तन तुम्ही नक्कीच निर्माण करू शकता. आणि याउलट रचनात्मक स्वयंसूचना तुम्हाला अशा नकारात्मक शाब्दिक सूचनांच्या भडीमारापासून मुक्त करतात आणि ज्या तुमचे जीवन विकृत करतात व चांगल्या सवयी विकसित करणे अवघडच नाही तर अशक्य करू शकतात. म्हणून तुम्ही नकारात्मक सूचनांचे निराकरण करू शकता. टेलिव्हिजन चालू करा किंवा वर्तमानपत्र उघडा. त्यात तुम्हाला दररोज भीती, चिंता, निरर्थकता, काळजी व जवळ येणाऱ्या प्रलयाच्या घाबरणाऱ्या बातम्या आढळून येतील. आणि जर तुम्ही त्यांचा स्वीकार केला, त्यांना ग्रहण केले तर ते भीतीदायक विचार तुमची जीवन इच्छा नष्ट करू शकतात. आणि एकदा तुम्ही हे ठरवले की अशा सूचनांचा स्वीकार करायचाच नाही की लगेच तुमच्यासमोर अनेक पर्याय उलगडतात आणि तुमच्या अचेतन मनाला सर्जनात्मक स्वयंसूचना देऊन अशा साऱ्या विनाशक कल्पनांचे निराकरण करण्याची ताकद तुमच्यात असते. आणि तुमच्यावर इतरांनी लादलेल्या नकारात्मक सूचनांचे नियमितपणे विश्लेषण करीत राहा. आणि तुम्ही अशा विध्वंसक बाह्य सूचनांच्या छायेखाली जगायची काहीच गरज नाही. आपल्यापैकी सगळ्यांनाच त्यांच्यामुळे आपल्या बालपणात, किशोर अवस्थेत व प्रौढ अवस्थेत बरेच काही सोसावे लागले आहे. आणि तुम्ही जर मागे वळून बघितले तर तुम्हाला स्पष्ट दिसून येईल की तुमच्यावर अशा असंख्य नकारात्मक सूचनांचा अविरत वर्षाव करणारे तुमचेच पालक, मित्र, नातलग आणि शिक्षक आणि इतर जवळचे लोक आहेत. आणि तुम्हाला सांगितलेल्या गेलेल्या गोष्टींचा अभ्यास करा आणि त्यांच्यात दडलेल्या अर्थाचे विश्लेषण करा आणि तुम्हाला आढळेल की त्यांच्यापैकी बऱ्याच सूचना म्हणजे प्रचाराचा एक प्रकारच होता आणि तुमच्यात भीती निर्माण करून तुमच्यावर नियंत्रण ठेवणे एवढाच हेतू त्यांच्याकडे मागे उडलेला होता आणि दडलेला होता, मग अजूनही आहे. आणि बाह्य सूचनांची प्रक्रिया प्रत्येक घरात, कार्यालयात, फॅक्टरीत आणि क्लबमध्ये चालू असते. आणि तुम्हाला लक्षात येईल की लोकांना याची जाणीव असते वा नसो, पण त्यांनी केलेल्या अशा अनेक सूचनांचे उद्दिष्ट तुम्हाला त्यांच्या इच्छेनुसार विचार करायला, अनुभवायला व कृती करायला लावणे हाच असतो. मग त्या सूचना तुमच्यासाठी विध्वंसक का असेनात. सूचनांनी जीव कसा घेतला. माझे एक दूरचे नातेवाईक भारतात गेले आणि तिथे काचेच्या गोळ्यात पाहून भविष्य सांगणाऱ्या महिलेला गेले आणि त्याचे भविष्य पाहायला सांगितले. आणि तिने सांगितले की त्या गृहस्थांच्या हृदयाची अवस्था फार वाईट आहे व ते येत्या महिन्याच्या प्रतिपदेला मरणार आहेत. हे ऐकून माझे नातलग स्तब्ध झाले आणि त्यांनी त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना बोलावून घेतले व हे भविष्यकथन त्यांना सांगितले व त्यांच्या वकिलाला भेटून त्यांचे मृत्यूपत्र अद्ययावत करून घेतले. आणि जेव्हा मी त्यांच्याशी बोलून त्यांचा या भविष्य कथनावरील विश्वास दूर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते मला म्हणाले की भविष्यवेळ त्या महिलेला पारलौकिक ज्ञान आहे असे म्हटले जाते. त्याजवळ गेलेल्या लोकांचे ते अति भले किंवा तितकेच वाईटही करू शकते. आणि त्यांच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास बसलेला होता. आणि जसजशी प्रतिपदा जवळ येऊ लागली तसतसे ते अधिकाधिक अलिप्त होऊ लागले. आणि एका महिन्यापूर्वी त्या गृहस्थ आनंदी, निरोगी, उत्साही व जोशपूर्ण होता. आता ते जणू अगदी अपंग झाले होते. आणि भविष्य कथनाच्या दिवशी त्यांना प्राणघातक हार्ट अटॅक आला आणि ते स्वतःच्या त्यांच्या मरणाचे कारण होते. आणि हे कळून ते मृत्यू पावले. आणि आपल्यापैकी अनेकांनी अशा गोष्टी ऐकल्या असतील आणि हे जग गूढ अनियंत्रित शक्तींनी भरलेले आहे अशा विचारांनी शहारेल असतील. होय, जग शक्तींनी भरले आहे, पण त्या गूढही नाहीत आणि अनियंत्रितही नाहीत. स्वतःच्या मनात एका शक्तिशाली सूचनेला स्वीकारून माझ्या नातलगाने स्वतःचा मृत्यू ओढवून घेतला. आणि त्यांना त्या भविष्य वर्तवणाऱ्या महिलेच्या शक्तीवर पूर्ण विश्वास होता, म्हणून त्यांनी तिचे भावी कथन पूर्णपणे स्वीकारले, म्हणून ते मरण पावले. आता आपण अचेतन मन कसे कार्य करते या माहितीच्या आधारे या घटनेकडे पाहू. व्यक्तीचे चेतन तार्किक मन जे मान्य करते त्याचा स्वीकार अचेतन मन करते व त्यानुसार कार्य करते. आणि जेव्हा माझे नातलग त्या भविष्यवेळ त्या महिलेकडे गेले तेव्हा ते सूचनात्मक अवस्थेत होते आणि तिने त्यांना एक नकारात्मक सूचना दिली आणि त्याने ते स्वीकारले आणि ते आंततिक झाले. आणि येणाऱ्या प्रतिपदेला ते मरणार आहे त्या गोष्टीवर त्यांनी श्रद्धा ठेवली व सतत त्या गोष्टीचे मनन करीत स्वतःच्या मरणाची त्यांची स्वतःची भीती व अपेक्षा त्यांच्या अचेतन मनाने खरी मानली आणि ती स्वीकारली व त्यांचे मरण ओढवून आणले. शेतातल्या दगड गोट्यांपेक्षा अधिक शक्ती त्या भविष्य वर्तवणाऱ्या स्थित नव्हती.
आणि तिने सूचित केलेले भविष्यवाणी खरे करण्याचे सामर्थ्य खरे व तिच्या सूचनेत अजिबात नव्हते. जर त्यांना मनाच्या कार्याचा नियम माहीत असता तर त्यांनी त्या नकारात्मक सूचनेला सरळ नकार दिला असता आणि तिच्या शब्दांकडे मुळीच लक्ष दिले नसते. आणि जर त्यांना माहिती असते की त्यांचे विचार व भावना त्यांना नियंत्रित करतात तर ते जगण्याच्या खटपटीला लागले असते. आणि असे झाले असते तर त्या स्त्रीची भविष्यवाणी एका चिलखतासारखी रणगाड्यावर फेकलेल्या रबरी चेंडूसारखी हवेत भिरून गेली असती. आणि स्वतःला मुळीच हानी करून न घेता त्यांची ती भविष्यवाणीची सूचना सहज फोल ठरवली असती. आणि मग उलट पुरेशा जाणीवेची व ज्ञानाच्या अभावी त्यांनी स्वतःच मरण आमंत्रण दिले होते. आणि इतरांच्या सूचना स्वतःची अशीच काही ताकद नसते आणि त्यांच्यात असलेली शक्ती तुम्ही तुमच्या विचारांनी त्यांना दिली म्हणून त्या शक्तिशाली बनतात. आणि तुम्ही त्या सूचनेला मानसिक संमती दिली आणि त्या विचाराला स्वीकारणे म्हणजे सूचना तुमच्या स्वतःचा विचार बनून जाते. आणि मग तुमचे अचेतन मन त्या विचाराला साकार करायला झटू लागते. मग लक्षात असू द्या, निवड करण्याची क्षमता तुमच्यात आहे. मग जीवनाला निवडा, प्रेमाला निवडा, आरोग्याला निवडा, हे तुमच्या हातात आहे आणि तुम्ही ते निवडलेच पाहिजे. एवढेच फक्त माझे म्हणणे आहे. म्हणून तुम्ही चांगलेच निवडा आणि चांगल्या लोकांसोबत राहा आणि चांगल्या लोकांसोबत तुम्ही सहवास कराल पण तुमच्यासोबतही नक्कीच चांगले होईल. एवढे फक्त तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार कार्य करायला सुरुवात करा आणि जगामध्ये तुम्ही नक्कीच काहीतरी मोठे मिळवू शकाल. एवढे फक्त लक्षात ठेवा की स्वामी समर्थांना कधी विसरू नका आणि त्यांच्याविषयी आपण कधीही मनात काही आणू नका. कारण स्वामी आहे तर सर्व काही आहे. फक्त विचार मनात ठेवा आणि तसेच तुम्ही पुढे पुढे चालत राहा. बघा, एक ना एक दिवशी नक्कीच तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल आणि स्वामींच्या लीला तुम्हाला समजतील. आणि मित्रांनो, तुमचा स्वामींवर मनापासून विश्वास असेल तर नक्कीच स्वामींची भक्ती आणि नामस्मरण करायला विसरू नका. ते केल्याने तुमच्या जीवनातील संकटे नक्कीच कमी होतात. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि तुमच्या आवडत्या मित्राला देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.